अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, गुरुवार आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार, आपल्या स्वामी आईचा गुरुवार, या ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड नायकाचा गुरुवार. मग गुरुवार हा आपला खूप आवडता वार असतो, कारण हा आपल्या गुरूंचा वार असतो. मग बघा, तुम्हाला एरवी दररोज काहीही सेवा करणं शक्य नसेल किंवा तुम्हाला दररोज केंद्रात जाणं शक्य नसेल, तर ताईंनो, आवर्जून फक्त गुरुवारी तुम्ही हे काम आवर्जून करा. या म्हणजे हे जे काम, जी सेवा आहे, तुम्ही जर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी काही सेवा सांगणार आहे, तुम्ही जर हे काम आवर्जून फक्त गुरुवारी केलं, तर बघा, तुमच्या जीवनातील जे सर्व काही अडचणी, समस्या, दुःख, दारिद्र्य आहे, तर ते सर्व काही दूर होतील. आणि ज्या काही तुमच्या इच्छा, मनोकामना आहेत, खूप वर्षाच्या ह्याच्या इच्छा आहेत, तर त्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील. ते म्हणजे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने. तर तुम्हाला असं काय करायचं आहे बघा ताईंनो, तुमच्या घराजवळ जर केंद्र असेल, तर तुम्हाला दररोज केंद्रामध्ये जाणं शक्य होत नसेल, दररोज स्वामी महाराजांच्या आरतीला हजेरी लावणं शक्य होत नसेल, तर आवर्जून तुम्ही फक्त आणि फक्त गुरुवारी आवर्जून तुम्ही केंद्रामध्ये जायचं आहे. गुरुवारी लवकर उठा. स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. गुरुवारी लवकर उठायचं आहे. अंघोळ झाली की सर्वात आधी उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. नंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला छान असा पंचामृत आणि अभिषेक करायचा आहे. आणि नंतर मग तुम्हाला स्वामी महाराजांची घरीही आरती करायची आहे. आणि केंद्रात तुम्हाला जर गुरुवारी त्रिकाळ आरती करण्याचा योग जर भेटला, तर खूप छान असणार आहे. बघा, त्रिकाळ आरती म्हणजेच तुम्हाला सकाळची 8:30ची आरती, नंतर 10:30ची आरती, नंतर सायंकाळची 6:30ची नैवेद्य आरती. ह्या आरत्या तुम्हाला 3 आरत्यांना तिथे हजेरी लावायची आहे. हजेरी का बरं लावायची आहे? ज्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये स्वामी महाराजांसमोर ज्यावेळेस तुम्ही उभे असतात, तुमच्या मनातील जे काही दुःख, संकट, समस्या आहेत, ते सर्व काही स्वामी महाराजांना दिसत असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही आरतीला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये स्वामी माऊलींसमोर आरतीला उभे असतात, त्यावेळेस तुम्ही आरती झाल्यानंतर ज्यावेळेस आरती आपण घेतो आणि आरतीचा स्पर्श आपण डोक्याला लावतो, त्यावेळेस आपल्या ज्या काही डोक्यावर ज्या काही अडचणीचं ओझं आहे, संकटाचं ओझं आहे, तर ते सर्व काही नाहीसं होतं त्या आरतीने. आणि जे काही आपल्या डोक्याभोवती जे काही अडचणीचं, संकटाचं जे काही वलयचक्र फिरत असतं, तर त्याची नजर, त्याची दृष्टी स्वामी माऊलींची दृष्टी, नजर त्या वलयचक्रावर पडते. आणि तिथूनच सुरुवात होते आपल्या जीवनातील संकट, अडचणी, समस्या नाहीशा व्हायला. बघा, आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस खूप सारे अडथळे येतात. काही काम करायला घेतले की त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. असे बरेचसे संकट म्हणजे लागोपाठ झाले की एक संकट येतच असतात. मग ते संकट तुमचे कमी हे नक्कीच होतील. ते म्हणजे स्वामी महाराजांच्या तुम्ही केंद्रामध्ये आरतीला हजेरी लावल्यानंतरच होणार. 100% खूप अनुभव देणारी ही सेवा आहे. ज्यावेळेस तुम्ही दररोज शक्य झालं तर खूपच चांगलं, पण ताईंनो, दररोज शक्य नसेल तर निदान प्रत्येक गुरुवारी तरी तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आरतीला आवर्जून जा. कारण ज्यावेळेस तुम्ही आरतीला हजेरी लावतात, त्यावेळेस तुमच्या जीवनातील सर्व काही संकट, समस्या स्वामी महाराज प्रत्यक्ष पाहतात. आणि तिथूनच आपले स्वामी महाराज आपल्या ज्या काही अडचणी, संकट आहेत, ते कमी करण्याचं काम त्यांच्या हाती घेतात. आणि ज्यावेळेस आपण तिथली आरती घेतो, असं डोक्यावर फिरवतो, त्यावेळेसच आपल्या जीवनात डोक्यावरचा जो भार आहे तो कमी होण्यास मदत होते. खूप म्हणजे खूप प्रभावी अशी ही स्वामींची सेवा आहे. बघा, मोठमोठ्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी बऱ्याच ताईंनी 108 संकल्पयुक्त स्वामी महाराजांच्या आरत्या केलेल्या आहेत. आणि त्या 108 आरत्यांचे खूप छान असे रिझल्ट, अनुभव, प्रचिती त्या ताईंना आलेली आहे. मग तुम्हाला का बरं नाही येणार? त्याच्यामुळे ताईंनो, आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांच्या आरत्या केंद्रामध्ये नक्की करा.
आणि होईल तितकी सेवा तुम्ही गुरुवारी तरी आवर्जून करा. बघा तुम्हाला काही शक्य होत नसेल तर फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण तरी नक्की करा. केंद्रामध्ये गेलात, आरती झाल्यानंतर 5-10 मिनिट तुम्ही तिथे स्वामी महाराजांसमोर बसा. स्वामी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून तुमचे जे काही बोलायचे तुम्हाला स्वामी माऊलींना ते सर्व काही बोला. तुमच्या मनातल्या यातना दुःख सर्व काही सांगा किंवा काही तुमची इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगा आणि सर्व काही स्वामी महाराजांना बोलून तुमचं मन मोकळं करा. आणि 5-10 मिनिट जर वेळ असेल तर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आणि वेळ जर नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त 1 माळ जरी श्री स्वामी समर्थ या मंत्राची केली तर बघा तुम्ही स्वतः अनुभवाल किती ती प्रसन्नता, किती तो आनंद, किती ती पॉझिटिव्हिटी, किती तो वेगळाच आनंद तुम्ही तुमच्यात सामावून घेचाल आणि वेगळीच प्रसन्नता तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल. ते सुख, ते आनंद, तो तिथली शांती हे सर्व काही तुम्ही स्वतः अनुभवाल. इतकी प्रसन्नता, इतकी पॉझिटिव्हिटी ती फक्त तुम्हाला केंद्रात स्वामी महाराजांच्या चरणीच मिळेल. आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही सर्व काही तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख, संकट, अडचणी ते सर्व काही विसरून जाचाल. तर हे आपल्या जीवनातील सर्व काही अडचणीतून तुम्हीला जर मुक्त व्हायचं असेल तर ताईंनो आवर्जून केंद्रामध्ये जा. तिथे प्रश्न उत्तर होतात. तिथे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये प्रश्न उत्तरच्या वेळेस होतात. त्यावेळेस तुमची अडचण सांगा. त्यावर नक्की तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा दिली जाईल आणि ती सेवा तुम्ही आवर्जून करा आणि छान छान असे अनुभव घ्या. बघा तुमच्या जीवनातील 99% प्रश्नाची उत्तरं तुम्हाला केंद्रामध्ये गेल्यानंतरच आणि ती म्हणजे स्वामी महाराजांच्या आरतीला गेल्यानंतरच मिळतील. तर आवर्जून तुम्हाला दररोज नाही शक्य झालं तर आवर्जून फक्त आणि फक्त गुरुवारी तरी तुम्ही स्वामी महाराजांच्या त्रिकाळ आरतीला हजेरी लावा आणि स्वामी महाराजांचा प्रत्येक गुरुवारी अभिषेक हा तुमच्या घरी आवर्जून करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.